श्रीमद् भगवद्गीता श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। महासिंधू जैसे ग्रीष्म वर्ष सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही जेतन भाचे निपाडे समत्वा न्यून न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळख तू आणि मी वाचुनी काही अनिक गोमटे नाही ऐसा निश्चयोची तिही जयाचा केला शरीरवाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचुनी वास न पाहतिया न किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेने आपण पया आम्हा सेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे तिथे कांतेचे निपाडे एक सरला जो मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळत जैसे मी होऊनी मज तैसे सर्वसे वे भजते सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी पै पाणी याची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके ये रवी ते पाणी जो अनन्यू या परी मी जाहलाही माते वरी तो चितो मूर्त धारी ज्ञान पैगा आणि तीर्थे धौते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा न ये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि काही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागे सांगू तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचुनी आणे जिये भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी दे अध्यात्मज्ञानी बुडे सद्भावाची मंगलीये वाटे शोधुन्या अवांटे निघे जे जे विनिटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी म्हणे एक हेची आथी येर जाणणे ते भ्रांती ऐसी निकुरेसी मती नेरू होय एव निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुव देव गगनींचा तैसा राहिला तयाची ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले म्हण तेव्हा चितो मी तरी बैसले पणे जे होये ते बैसत्ताची बोले न होये तरे ज्ञानातया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय ही वरी सरळ दिठे जया ये रवी बोधा आले निज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची म्हणे तरी ज्ञान लाभोई न म्हणे जाहला सांता आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायांची जाय जरी ज्ञानाचेनी प्रकाशे परतत्वी दिठीन पैसे ते स्फूर्तीचे असे अंध होनी म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली वस्तूची आघवी ते देखी ऐसी व्हावे बुद्धी चोख या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसे नि उन्मेखे आथिला जो जे वडी ज्ञानाची वृद्धी ते वडीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दे करणे न लगे पै ज्ञानाची प्रभे सवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणीया शिवे परतत्वाते तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पांडुसुता काय सवितया ते सविता म्हणावे असे तव श्रोते म्हणती असो न संगेत याचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घालिसी का तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुनेरू जे ज्ञान विशो फारू निरोपिला रसू होवा वा अति मातृ हा घेतासी कवी मंत्रू तरी आवंतुनी शत्रू करीतोसी का गा ठाई बैसतीये वेळे जे रस सोय घेऊनी पळे तियेचा येरू ओढव मिळे कोण्यार्था आगवांची विषयी भादी परिसांजवनी टेको निधी ते खुर खोडी नुसधे पोषिकवन तैसी ज्ञानी मती न फाके येर जलपती नेनो केतुके परे ते असोनिके केले तुवा जया ज्ञान लेशोद्देशे की जती योगादी सायासे
ते धनीचे आणि तुझिया ऐसे निरूपण अमृताची सातवांकुडी लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडे गणिज तू का पूर्णचंद्रेसी राती युग एक असोनी पाहती तरी काय न पाहता आहाते चकोरते तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता आणि सभाग्यू पाहुणा ये सुभगाची वाढती होय तै स्मरोनेने रस सोये ऐसे आथी तैसा जाहला प्रसंगू जे ज्ञानी आम्हासी लागू आणि तुझही अनुरागू आथी येथ मनोनी या व्याख्याना पासी से आली चौगुणा ना मनोनयसी देखना होसी ज्ञानी तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करे निरूपणी या संत वाक्या सरिसे मनितले निवृत्तीदासे माझे ही जी ऐसे मनोगत यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी तरी वाया वाग्जाळमी वाढोने दी एव इये अवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरोपिली मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे हे स्वमता आणि आघवे ज्ञानी येही म्हणती करतळावरी वाटोळा डोल तू देखिजे आवळा तैसे ज्ञाना मी डोळा दाविले तुझ आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी येरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते आपैसया अज्ञानची पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची वारी उरे वाचोनी काही तिसरे नाही जेवी तैसे ज्ञान जेथ नाही ते अज्ञानची पाही तरी सांगा काही काही चिन्हे तिये तरी संभावने जिये जो मना मानाची वाट पाहे सत्कारे होय तोष जया गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुणी नुतरे तयाची ठाई पुरे अज्ञान आहे आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी उभिला जैसे देऊळे जाणोने कुंचा घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करे ते तुले मोहरा स्फितीची या अंग वरी चर्ची जनाते अभ्यर्चिता वंची तो जानपा ज्ञानाची खानी ऐथ आणि वनी विचरे तेथ जळती जैसी जंगम स्थावरे तैसे जयाचे नि आचारे जगा दुःख कौतुके जे जे जल्पे ते साबळाहुनी तीख रूपे विषाहुनी संकल्पे मारकुजे तया ते बहु अज्ञान तो अज्ञानाचे निधान हिंसे सियायतन जयाचे जिने आणि फुंके भाता फुगे रेची लिया सवेची उफगे तैसा संयोग वियोगे चढे ओहाटे पडली वारिया चिया वळसा धुळी चढे आकाशा हरिका वळ घे तैसा स्तुते वेळ निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुनी ठाके थेंबे विरे वारो निशोखे चिखलू जैसा तैसा मानापमानी होये जो कोणीची उर्मी न साहे तयाच्या ठाई हे आहे अज्ञान पुरे आणि जयाचिया मनी गाठी वरी मोकळी वाचा दिठी आगे मिळे जीवे पाठे भलतया दे व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे सांगाची अंतःकरणे विरू करी गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्यक्रिया अज्ञान तयाची या ठाई ठेविले असे पाही या बोलाण नाही सत्यमाणी आणि गुरुकुळी लाजे जो गुरुभक्ती उभजे विद्या घेऊनी माझे गुरुसीची जो तयाचे नाव घेणे ते वाचे शुद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता इये आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचे प्रायश्चित्त देवो गुरुसेवका नाव पाहा हो सूर्य जैसा येतुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा जो गुरुतल्पकाचा नामी झाला हा ठायवरी तया नामाचे भय हरी मग म्हणे अवधारी आनिके चिन्हे तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवींचा अवगळला कुहा जैसा तया तोंडी कांटी वडे आतून उसधी हाडे अशुद्धी तेने पाडे सबाह्य जो जैसे पोटा लागी सुने उघडे जाकले न म्हणे तैसे आपले परावे नेने द्रव्या लागी
या ग्रामसिंहाची या ठाई जैसा मिळणी ठाऊ अठाऊ नाही तैसा श्री विषयी काही विचारेना कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते जया न दुखे जीवा माझी पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू जयाची या मनी वेगू विकल्पाचा तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधून यासे डोळा वित्ता शेते आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून चळे जैसे तृणबीज ढळे मुंगियेचे नी पाऊ सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचे निनावे गजबजे जो मनोरथांची या धारसा वाहने जयाची या माणसा पुरे पडिला जैसा दुधिया पाही वायूचे निसावाये धुई दिगंतरा जाये दुःख वार्ता होये तैसे जया वाऊधनाची या परी जो आश्रो काहीची न धरी क्षेत्रे तीर्थेपुरे थारोनेने का मातली या सरडा पुढती बुडुख पुढती शेंडा हिंडनवारा कोरडा तैसा जया जैसा रोविल्या विने रांजणू थारो नेने तैसा पडे तै राहणे येरवी हिंडे तयाच्या ठाई उदंड अज्ञानासे वितंड जो चांचल्ये भावंड मर्कटाचे आणि पैगा धनुर्धरा जयाची या अंतरा नाही ओढा वारा संयमाचा लेंडी ये आला लोंढा न मनी वाळुवेचा वरवंडा तैसा निषेधाचिया तोंडा बिहेना जो व्रताते आडमोडी स्वधर्म पाय ओलांडी नियमाचा शतोडी जयाची क्रिया नाही पापाचा कंटाळा तेने पुण्याची जिव्हाळा लाजेचा पेंडवळा खानो निघाली कुळेसी जो पाठमोरा वेदाज्ञेसी दुर्हा कृत्य व्यापारा निवाडून नेणे वसू जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला जैसा पाटू निरंजनी आंधळे हातीरू मातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे पै उकरडा काय न पडे मोकाटू कोणा नातुडे ग्रामद्वारींचे आडे नुलांडी कोण जैसे सत्री अन्न झाले का सामान्य बिका आले वानसीयेंचे उभविले कोण नरिगे तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिद्धी आहे आणि विषयांची गोडी जो जितू मेलान संडी स्वर्गी ही खावया जोडी येथुनीची जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी विशोषिणोनी जाई परीन शिने सावधू नोव्हे कुहीला हाती खाये कोढी जैसा खरी टेको नेदी उडे लातोनी फोडी नाकाडे तरी जेवीन काढे मागवता खरू तैसा जो विषया लागी उडी घाली जळते आगी व्यसनाची अंगी लेणी मिरवी फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव परी न म्हणे ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासुने घे धरी अधिक प्रेम पहिलिये बाळ दशे आई बा हेची पिसे ते सरे मग श्रीमासे बोलोनी टाके मग श्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येवो तेव्हा तोची प्रेम भाऊ बाळकासी आणि आंधळे व्याले जैसे तैसे बाळे परिवसे परे जेवे मरे तोन त्रासे विषयासी जो जाणत याच्या ठाई अज्ञानासी पारू नाही आता अनिक काही चिन्हे सांगू तरी देहाची आत्मा ऐसे या जो मनोधर्मा वळगोनिया कर्मा आरंभू करी आणि उने का पुरे जे जे काही आचरे तयाचेने आविष्कारे कुंथो लागे डोईये ठेविलेनी भोजे दवल्ल विसे जेवी फुंजे तैसा विद्यावयासा माझे उताना चाले म्हणे मीची एकू आथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरते रीते कोणा आहे नाही माझे नि पाडे वाडू मी सर्वज्ञ एकुची रूढू ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊनी ठाके व्याधी लागली या माणुसा न येची भोग दाऊ जैसा निके नसा हे तो तैसा पुढीलाचे पै गुण ते तुला खाय
स्नेह की जाळी तू जाय, जेत ठेवे जे तेत होय. मसी ऐसे जीवने शिंपिला तिडापिडी, विजीला प्राण सांडी. लागला तरी काडे उरोने दी, अळूमाळू प्रकाशू. तरी ते तुले नीच उभारा धरी, तैसी या दीपाची या परे. सुविद्युजो औषधाचे नावे, अमृते जैसा नवज्वरू आंबुथे. का विषची होनी परते, सर्पादुध तैसे सद्गुणी मत्सरू. व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू. ताठा चढे अंत्यजू रानिवे बैसविला, आरे धारणू गिळिला. तैसा गर्वे फुगला देखसे जो, जो लाटणे ऐसा न लवे. पाथरू तेवी न द्रवे, गुणी यासी नागवे. फोडसे जैसे किंबहुना तयापासी, अज्ञान आहे वाडीसी. हे निकरेगा तुझसे बोलत असो, आणि कही धनंजया. जो गृहदेह सामग्रिया, न देखे कालचेया. जन्माते गा कृतज्ञा उपकारू केला, का चोरा व्यवहारू दिधेला. निसुगू स्तविला विसरे जैसा, ओढाळता लाविले. ते तैसेची कान पुंस ओले, की पुढते ओढाळू आले. सुने जैसे बेडूक सापाचिया तोंडी, जातसे सबुड बुडी. तो मक्षिकाचिया कोडी, स्मरेना काही. तैसा नवही द्वारे, स्रवती अंगी देहाची लुती जिते. जेने झाली ते चित्ते, सलेना जया. मातेच्या उदर कुहरी, पचुनी विष्टेच्या दाथरी. जठरे नवमासवरी, उकडला जई. ते गर्भीची जे व्यथा, का जे झाले उपजता. ते काहीची सर्वथा, नाठवे जो मलमूत्र पंकी. जे लोळते बाळ अंकी, देखो निजो न थुंके. त्रासुने घे कालची ना जन्म गेले, पाहे चपुडती आले. ऐसे हे काही वाटले नाही जया, आणि पै तयाची परी. जीविताची फरारी, देखो निजो न करी. मृत्यू चिंता, जिने हे याचे नि विश्वासे. मृत्यू एक एथ असे, हे जयाचे नि मानसे. मानिजेना अल्पोदकींचा मासा, हे नाटे ऐसिया आशा. न वचेची का जैसा, अगाध डोहा. का गोरीचिया भुली, मृगव्याधा दृष्टी न घाली. गळू न पाहता गिळिली, उंडी मीन. दीपाचिया झगमगा, जाळील हे पतंगा. ने नवेची पैगा, जयापरी. गवारू निद्रा सुखे, घर जळत असे ते न देखे. नेनता जेवी विखे, रांधिले अन्न. तैसा जीविताचे निमिषे, हा मृत्यूची आला असे. हे नेनेची राजसे, सुखे जोगा. शरीरींची वाढी, अहोरात्राची जोडी. विषय सुख प्रौढी, साचची मानी. परी बापुडा ऐसे नेने, जे वेश्येचे सर्वस्व देणे. ते चिते नागवणे, रूप येथ संवचोराचे साजणे. तेची ते प्राण घेणे, लेपासनपण करणे. तोची नाशू पांडुरोगे अंग सुटले. ते तयाची नावे खुंटले, तैसे नेने भुलले. आहार निद्रा सन्मुख शुळा धावतया. पायी चपळा प्रतिपदी जवळा. मृत्यूजेवी तेवी देहा जव जव वाढू. जव जव दिवसांचा पवाडू, जव जव सुर वाढू. भोगाचा जया, तव तव अधिकाधिके. मरण आयुष्याते जिंके, मीठ जेवी उदके. घासी जतसे, तैसे जीवित्व जाये. तयास्तव काळू पाहे, हे आतोहातीचे न होये. ठाऊके जया किंबहुना पांडवा, हा अंगीचा मृत्यू नित्य नवा. न देखे जो मावा विषयांची या, तो अज्ञान देशींचा राहो. या बोला महाबाहो, न पडेगा ठाओ अनिकांचा. पै जीविताचे नि तोखे, जैसा का मृत्यू न देखे. तैसा चितारुण्य पोखे, जरा न राणी. कडाडी लोटला गाडा, का शिखरवनी सुटला धोंडा. तैसा न देखे जो पुढा, वार्धक्य आहे. का आड ओहळा पाणी आले, का जैसे म्हसयाचे झुंज मातले. तैसे तारुण्याचे चढले, भुररे जया. पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरो. मस्तकादरी शिरो, भागी कंप. दाढी साऊळ धरी, मान हालोनी वारी. तरी जो करी मायेचा पैसू, पुढी लवरी आदळे. तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे. आळसी तोषे,
तैसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे न देखे तोची साचे अज्ञानुगा देखे अक्षमे कुब्जे की विटाऊ लागे फुंजे परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची परिजया तारुण्याचे भुली न फिटे तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर देवीची परियेसी थोर चिन्हे आणिक तरी वाघाची अडवे एक वेळ आला चरोनी दैवे तेने विश्वासे पुढती धावे वसू जैसा का सर्प घरा हातू अवचटे ठेवा आणिला अस्वस्तू येतू लियासाठी निश्चितू नास्तिकू होय तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळा लाहे येत रोग एक आहे हे मानिना जो वैरिया नीद आली आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करे व्याधी चिंता आणि श्रीपुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे तेने रजे डोळे जाती जयाचे सवेची वियोगू पडेल विळवणी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे ना जो तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिय वाजवा चारियेत वयेचे निवावे संपत्तीचे निसावा यावे सेव्या सेव्य जाये सरकटी तू न करावे ते करी असंभाव्य मणिधरी चिंतू नये ते विचारे जयाचे मते रिगे जे तन रिगावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जे तन लगावे अंगमन न जावे तेथ जाये न पाहावे ते जो पाहे न खावे ते खावे देवीचे तोषे न धरावा तो संगू न लगावे तेथ लागू ना चरावा तो मार्गू आचरे जो नायकावे ते ऐके न बोलावे ते बके परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता अंगा मानसी रुचावे येतुलेनी कृत्य नाठवे जे करणे याचे नि नावे भलतेची करे परी पाप मज होई का नरक यातना येईल हे काहींची पुढील देखे ना जो तयाचे नि अंग लगे जगी अज्ञान दाटुके जे सज्ञानाही संगे झोंबो सके परी असो हे ऐके अज्ञान चिन्ह अनिक जेने तुझ सम्यक जाणावे ते तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरे जैसी साखरेची या राशी बैसली नुठी माशी तैसे निश्री वित्तावेशे जयाचे मन ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू सुड सबूड बुडे मृतला पंकी तैसे घरी उणी निघणे नाही जीवे मने प्राणे जया सापोनी असने भाटोतीये प्रियोत्तमाची या कंठी प्रमदा घे आठी तैसे जीवेसी कोपटे धरुणी ठाके मधुरसोद्देशे मधुकर जचे जैसे गृहसंगोपन तैसे करी जोगा म्हातारपणी झाले मा अनिक विपाईले याचे काजे तुले माता पितरा ते तुले निपाडे पार्था घरी जया प्रेम आस्था आणि श्री वाचोनी सर्वथा जाणे ना जो तैसा श्रीय देही जो जीवे पडोनी सर्व भावे कोण मी काय करावे काही नेने महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जयापरी हानी लज्जा न देखे परापवाद नायिके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे छंदे नाचे मा कडगारुडियाचे जैसे होय आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी मग कवडाची वाढवे लोभी जैसा तैसा दान पुण्ये खाची गोत्र कुटुंबावंची परिगार भरे स्त्रियेचे उनी होने दे पूजिती दैवते जोगवी गुरु ते बोले झकवी माय बापा दावे निदारपण स्त्रियेच्या तरी विखी भोगू संपत्ती अनेकी आणि वस्तू निके जे जे देखे प्रेमाथिलेनी भक्ते जैसे नि भजिजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते श्रीजो उपासे साचानी चोख ते श्रियेसीची अशेख ये राविषयी जोगवनुक तेही नाही ये ते अन कोणी देखैल येसी वेखासे जाईल तरी युगाची बुडेल ऐसे जया नायट्या भेन न मोडीजे नागांची आन तैसी पाळीऊन खुन स्त्रियेची जो
किंबहुना धनंजया श्रीची सर्वस्व जया आणि तियेची या झालिया लागी प्रेम आणि कहिजे समस्त तियेचे संपत्ती जात जे जीवाहुनी आप्त मानी जो का तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तेच रूप आणि मातलिया सागरी मोकळिलिया तरी लाटांच्या येर झारे आंदोळे जेवी देवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रिय यावसवे तळवटू घे ऐसे निजयाचे चित्ती वैषम्याची वाखती वाहे तो महामती अज्ञान गा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आती धनोद्देशे विरक्ती नटने जेवी नातरी कांताच्या मानसी रिगोणी स्वैरिणी जैसी राहटे जारेसी जावया लागे तैसा माते किरीटी भजते गा पाऊटी करो निजो दिठे विशोसुये आणि भजन लिया सवे तो विशो जरी न पवे तरी सांडे मने आघवे टवाळ हे कुन बट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदेलाची परवडे करीतया तया गुरुमार्गा टेके जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्रु शिके येरुने घे प्राणी जातेशी निष्ठुरू स्थावरी बहु भरू देवींची नाही एकसरू निर्वाहो जया माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देवो देवे यात्रे जाय नित्याराधन माझे काजी कुळदेवता भजे पर्व विशेषे कीजे पूजा आना माझे अधिष्ठान घरी आणि वौसे आनाचे करी पितृकार्यावसरे पितरांचा होय एकादशी दिवशी जे तुला पाडू आम्हासी ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये चवदशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढे बहिरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नोभे क्षण भरी आघवे ना गावद्वारे अहेव जैसे ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतू जान अज्ञानाचा मृत्यू अवतारतो आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखो निजोगा विटे तोही तोची जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानु वा आवडे लौकिक तोही तोची आत्मा गोचरू होई ऐसी जे विद्या आहे ते आय कोणी डौरव आहे विद्वांसू उपनिषदांकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्चा एकी आती ऐसी बुद्धीची भिंती पाडोनी जयाची मते ओढाळ जाहली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय शिल्पी आणि निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी आथर्वन हाती कोकी नाही ठेले भारत किर म्हणितले आगम आपविले मूर्त होती नीती जात सुझे वैद्य कही बुझे काव्य नाटकी तुझे चतुर नाही स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायकी करी पै व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा परी एकात्मज्ञानी पुढा जात्यंधू जो ते एका वाचुनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ते मूळ नक्षत्रे न पाहेगा मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाढे भरणे ये रे आयुष्य विन लक्षणे सिसे विन अलंकरणे ओहरे विन वाधावने तो विटंबुगा तैसे शास्त्रजात जाण आगवेची अप्रमाण पार्थाध्यात्मज्ञान विन एकलेनी या लागी अर्जुना पाही अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्यबोधो नाही शास्त्रमूढा तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरूढले तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञाने विनवेली तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा आणि अध्यात्मज्ञान कही जेने मानिलेची नाही
तो ज्ञानार्थून देखे काही, हे बोलावे असे एलीची थडी न पवता, फळे जो माघवता तया पैल द्वीपींची वार्ता, काय होय काय दारवंठाची जयाचे, शिर रोविले खांचे तो केवी परिवरीचे, ठेविले देखे तेवी अध्यात्मज्ञानी जया, अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया, विशोकाई म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे आंके लेखे न लगे तुझ, जेव्हास गर्भे वाढिले तेव्हाची पोटी झाले, तैसे मागिले पदे बोलिले तेची होय, वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवे अवंतिले आंधळे ते तुझे नसिये, ये व ये उपरती अज्ञान चिन्हे मागुती, अमानित्वादी प्रभते वाखानिली, जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा, अज्ञान या आकारा सहजे येते, मागा श्लोकाचे अर्धार्धे, जय ऐसे सांगितले श्री मुकुंदे, ना उपराटी ये ज्ञानपदे तेचे अज्ञान, म्हणून या वाहनी केली म्या उपलवनी, वाचोनी दुधा मेळवूनी पाणी फार की जे काही, तैसे जे न बडबडी पदाची कोरन सांडी, मूळ ध्वनीची ये वाढे निमित्त जाहलो, तव श्रोते म्हणते राहे के परिहारा ठाव आहे, बेसिका वाये कवी पोषका तू ते श्रीमुरारे, म्हणितले प्रकट करे जे अभिप्राय गभरे, झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत, दाविता हासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे, म्हणून असो हे न बोल परे साविया गात तोषलो, जे ज्ञान तरिये मेळविलो श्रवण सुखाची ये, आता यावरी जे तो श्रीहरे बोलिला ते करे, कथन वेगा या संत वाक्या सरिसे, म्हणितले निवृत्तीदासे जी अवधारा तरी ऐसे, बोलिले देवे म्हणती तुआ पांडवा, हा चिन्ह समुच्चयो आघवा, हा ऐकिला तो जाणावा, अज्ञान भागू या अज्ञान विभागा, पाठी देऊनी पैगा ज्ञान विखी चांगा, दृढा होईजे मग निर्वाळिलेनी ज्ञाने, ज्ञेय भेटेल म्हणे ते जाणावया अर्जुने, आस केली तव सर्वज्ञांचा राहो, म्हणे जाणोनिया तयाचा भाव, परिसे ज्ञेयाचा अभिप्राव, सांगो आता तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तुते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचुनी कवणे, उपाये न ये आणि जाणितले या रोवते, काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, जे जाणितले यासाठी संसार काढून या काठे, जिरोनी जाई जे पोटे नित्यानंदाच्या, ते ज्ञेय गा ऐसे आदि जया नसे, परब्रह्मा पैसे नाम जया, जे यज्ञ नाही म्हणो जाईजे, तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वचे ऐसे म्हणिजे, तरी हे माया रूपवर्ण व्यक्ते नाही दृश्य द्रष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आथे म्हणावे पा, आणि साचची जरी नाही तरी महदादी कोठे ठाई, स्फुरत कैची काही येणे विनासे, म्हणून या थिनाथिये बोली, जे देखोनी मुकी जाहली, विचारेसी मोडली वाट जेथे, जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी, तैसे सर्व होण्या सर्वे, असे जे वस्तू आघवांची देशी काली, नवता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळा स्थूळे तेचे हात जयाचे, तया ते का या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे, जे सर्वचे सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ता ही ठाया, एके काळी धनंजया आले असे म्हणून या जया, विश्वांघ्री नाम पैसवी तया अंग डोळे, नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्वदृष्ट सकळे, स्वरूपे जे म्हणून विश्वतश्चक्षु, हा चक्षुच्या ठाई पक्षु, बोलावया दक्षु जाहला वेदू, जे सर्वांचे शिरावरे, नित्य नांदे सर्वांपरे, ऐसी स्थिती वरे, विश्वमूर्धा मणिपे, पैगा मूर्ती तेची मुख, हुताशना जैसी देख, तैसे सर्वपणे अशेख, भोगते जे या लागे तया पार्था, विश्वतो मुखे व्यवस्था, आली वाक्पथा श्रुतियाची, आणि वस्तुमात्री गगन, जैसे असे संलग्न
तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया मनोनिया मी तया ते मनो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वांते आवरुणी असे ये रवी तरी महामती विश्वतश्चक्षु इया श्रुती तयाची व्याप्ती रूप केले वाचुनी हस्त नेत्र पाहे हे भाषते के आहे सर्व शून्यत्वाचा नसाहे निष्कर्षु जे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसी जत असे ऐसे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे असे काही तैसे साचची जे एक तेतके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जे दावावे जाहले ते बिंदुले एक केले तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कीजे ये रवी तरी पार्था गुरु शिष्या सत्पथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे मनोनिगा श्रुते द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहते वाट केली तेची आता वधारे ये नेत्र गोचरे आकारे ते ज्ञेयगा जया परे व्यापक असे तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटे पटू होनी असे तंतु जेवी उदको होनी उदके रसू जैसा अवलोके दीपपने दीपकी कर्पूरत्वे कापुरे सौरभ्यज असे जया परे शरीर होनी शरीरे कर्म जेवी किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वांगी असे परियसे रवेपणा माझी वडे तव रवा ऐसे आवडे वाचोनी सोने सांगडे सोनया जेवी पैगा ओघूची वाकुड परी पाणी उजू सुहाडा वन्नी आला लोखंडा लोह नवे की घटाकारे वेटाळे ते तनब गमे वाटोळे मठे तरी चौफळे आये दिसे परी ते अवकाश जैसे मोहे मोही जतीची आकाशे जे विकार होनी तैसे विकारी नोव्हे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा यया सारिखे ऐसे धनंजया आवडे केर पैगुळाची गोडे नोव्हे बांधाया सांगडे तैसे गुण इंद्रिये पुढे नाही तेथ अगाक्षीराची ये दशे घृतक्षीराकारे असे परीक्षीराची नोव्हे जैसे कपिध्वजा तैसे जे ये विकारे विकार नो हे अवधारी पै आकारा नाम भोवरे येर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परितयाच्याची ठाई आभासते ये तुले यासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाय किरीटे जे हेची घरी धरी तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडळ जैसे नि धरी सरील का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी तैसे गा संबंधे विन या सर्वांते धरी निर्गुण परी ते वाया जान मिथ्या दृष्टी आणि या परिनिर्गुणे गुणा ते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे म्हणून गुणांचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागो बोलो नये जे चराचर भूता माझी असे पंडुसुता नानावन्नी उष्णता अभेदे जैसे तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आघवे व्यापून असे जे जाणावे ज्ञेयेथ जे एकांतर्बाहेरे जे एक जवळ दुरे जे एक वाचोनी परे तुझी नाही क्षीरसागरींची गोडे माझी बहु तडिये थोडी हे नाही तया परवडे पूर्ण जे गा स्वेदज प्रभृती ओ वेगळाल्या भूती जयाची अन्युस्युते खोमने नाही पै श्रोतृमुख्या टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका नभेदे जेवी नाना लवन कवनाचिये रासी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसे एकची गोडी तैसे अनिके भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्यासु मते कारण जे गा म्हणोनी हा भूताकारू जेथोनी तैची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परे बाल्यादितिनी वयसी
काया एकची जैसी तैसे आदिस्थिती ग्रासे अखंड जे सायं प्रात्र मध्यान्न होता जाता दिनमान जैसे का गमन पालटेना अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले मग आकारू हार पे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तेही जे शून्य नभाचे शून्यत्व गिळुनी गुणत्रया ते नुरवुनी ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेने जयाचे उजियेडे तारांगण उघडे महातेज सुरवाडे रहाटे जेने जे आदीची आदी जे वृद्धींची वृद्धे जे बुद्धीची बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे कर्तेपण जयाचे नी आकारू जेने आकारे विस्तारू जेने विस्तारे संहारू जेने संहारे पांडुकुमरा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊनी असे पाणी तेजा दिवे लावणी जेने तेजे जे वायूचा श्वासोच्छवासू जे गगनाचा अवकाशू हे असो आघवाचे आभासू आभासे जेने किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा जे तनाई रिगावा द्वैत भावासे जै देखलियाची सवे दृश्य द्रष्टा हे आघवे एकवट कालवे सामरस्ये मगतेची होय ज्ञान अज्ञाता ज्ञेय हण जेने गमिजे स्थान तेही तेचे जैसे सरलिया लेख आख होती एक तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये अर्जुनाजी ठाई न सरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे एव हे तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रा पाठे जैसे निदेकसी दिठे तैसे ज्ञान ही किरीटे सांगितली अज्ञानासी कौतुके रूप केले निके जव आयनी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरोपिले उघडे ज्ञेय पैगा हे आघतीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझिया येते देहादी परिग्रही संन्यासू करुनिया जिही जीव माझ्या ठाये वृत्ती कू केला ते माते किरीटी हेची जाणोनिया शेवटी आपण पया साठो वाटे मीची होती परे हे मुख्यगा अवधारी सोहोपी सर्वांपरे रचेले आम्ही कडा पायरे केजे निराळे माचू बांधिजे अथावे सुईजे तरी जैसे ये रवी आघवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परे तुझिया मनोधर्मा मिळेल ना मनोनी एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझिये प्रज्ञे पै बाळ जय जेव विजे तै घवी घासू विसा ठाई कीजे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक ज्ञान हे वाघ केले अवधान जाणोनी तुझे आणि ऐसे निही पार्था जरी हा अभिप्राव तुझ हाता न ये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एकही मनोनी सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परित्वा ये तुले करावे मागो त्या मा देयावे जे कानाचे नाव ठेवावे आपण पैगाते या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचितू जाहला ते तदेव म्हणती भला उचंबळे ना ऐसे नितो येता वेगो धरोनी म्हणे श्रीरंगो प्रकृते पुरुष विभागो परिसे सांगो जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भो भाटे वे लागे मी कपिल जाहलो तो ऐक निर्दोखो प्रकृते पुरुष विवेको मने आदी पुरुको अर्जुनाते तरी पुरुषानादी आती आणि तैची लागोनी प्रकृते सरीसी दिवो राते दोन्ही जैसे का रूप नोव्हे वाया परी रूपा लागली छाया निकनू वाडे धनंजया कनेसी कोंडा तैसी जान ए जवटे दोन्ही इये एकवटे
प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची येथ जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये आनाने नावे परी निरूप्य आन नोव्हे हे लक्षण न चुकावे पुढत पुढते तरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पंडुसूता प्रकृती ते समजता क्रियाणाम बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते ही तिन्ही गुण सत्वाधिक हे आघवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची या तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग तिया लाविती वेधी कारणाच्या तेची कारण ठाकावया जे सूत्रे धरणे उपाया तया नाव धनंजया कार्यपैगा आणि इच्छामदाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा म्हणून तिनिया जाना कार्य कर्तृत्व कारणा प्रकृतीमुळे हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होवे परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखे जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुण निभजे मध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधर्मे जाणतीये ऐसे निसंता संते कर्मे प्रकृतिस्तव होते तया पासोनी निर्वाळते सुख दुःख गा असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे तया दोहींचा बोलिजे भोगपुरुषा सुखदुःखे जव वरे निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करे पुरुषो भोगे प्रकृती पुरुषांची कुळ वाढे सांगता असंगडे जे आंबुली जोडे आंबुला खाय आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये ती आंबुली जगविये चोज ऐका जे अनंगू तो पैंधा निकवडा नुसधा जीर्णो अतिवृद्धा पासोनी वृद्धू तयाडनाव पुरुषो ये रवी श्रीना नपुसकू किंबहुना ऐकू निश्चयो नाही तो अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपनावरणु नामाथे अर्जुना काहीची जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसे आहे सुखदुःखाचे तर तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परियापती व्रता भोगवीजे जी येते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भल तैसाही खेळू लेखानी ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुण येतेची हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीचा घवी जडा ते हिमाजवी येचा माजू नामे इये प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी काही मन हे नपुसक की ते हिंडवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले हे कामाची मांडवी हे मोहवनींची माधवी ये प्रसिद्धीची दैवी माया हे नाम हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडे अभंग हे कळा येथून जालिया विद्या इयेच्या केलिया इच्छा ज्ञान क्रिया व्याली हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळा उळ किंबहुना सकळ खेळू इयेचा जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे जे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळेसी घरे आनंदू असे येते एतुलावरी सौभाग्यव्याप्ती थोरी मनोनी तया आवरे अनावराते तयाच्या तव ठाई निपटोनी काहीची नाही की तया घवेही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्तांची मूर्ती आपण होय स्थिती ठाओ तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय तया अचर्चाचे चिन्ह तया अपराचे मान तया अमनस्काचे म्हण बुद्धी हो ही होय तया निराकाराचा अकारू तया निर्व्यापाराचा व्यापारो निरहंकाराचा अहंकारो होणी ठाके तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म
आपण होय कर्म क्रिया तया, तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया श्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषांचे हे. ऐसे निया प्रकृती आपुल्या सर्व व्याप्ती, तया विकारात ते विकृते माझी की जे. तेत पुरुषत्व जे असे, ते इये प्रकृती देशे दशे, चंद्रमा अवसे हरपला जेवे. विदळ बहु चोखा मीनलिया वाला एका, कसू होय पाचका जया परी. का साधुते गोंधळे संचरोनी सुये मैळी, नाना सुदीनाचा आभाळी दुर्दिनू की जे. जेवी पय पशुच्या पोटी, का वन्नी जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटे. रत्नदीपू राजा पराधीनु जाहला, की सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला. स्वतेजा मुखे जागता नरु सहसा, निद्रा पाडुनी जैसा स्वप्नींचिया सोसा. वशु की जे तैसे प्रकृती झाले पणे, पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे. आतुडे जेवी तैसे अजानित्या होये, अंगी जन्म मृत्यूचे घाये. वाजती जवल आहे गुणसंगाते, परिते ऐसे पंडुसुता, तातले लोह पिटिता. जेवी वन्हीसीची घाता, बोलती तया का आंदोळलिया उदक. प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक. चंद्री जेवी दर्पणाचिया जवळिका, दुजेपण जैसिये मुखा, का कुमकुमे स्फटिका. लोहितत्व ये तैसा गुणसंगमे, अजन्मात जन्मे पावतो ऐसा गमे. येरवी नाही अधमोत्तम योनी, यासी ऐसिया माणी. जैसा संन्यासी होय स्वप्नी, अंत्यजादी जाती. मनोनी केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा. येत गुणसंगूची अशेखा, लागी मूळ हा प्रकृती माझी उभा. परी जे जुई जैसा ओथंबा, या प्रकृती पृथ्वी नभा. हे तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी, मेरू होय हा किरीटे, माझे बिंबे परी लोटे. लोटो नेने प्रकृती होय जाये, हा तो असुतूची आहे. म्हणून आ ब्रह्माचे होय शासन हा. प्रकृती येणे जिये, याचिया सत्ता जगविये. या लागी ये वरई तू हा, अनंते काळे किरीटी. जया मिळती या सृष्टी, या हरिगती वययाच्या पोटी. कल्पांत समये हा मद ब्रह्मयो गोसावी, ब्रह्म गोल लाघवी. अपारपणे मवे प्रपंचाते, पैया देहा माझारे. परमात्मा ऐसी जे परे, बोली जे अवधारे. यया तेचे अगा प्रकृती परहुता, एकू आती पंडुसुता. ऐसा प्रभादू जो तत्वता, पुरुष हा पै जो निखळपणे येणे. पुरुषा यया जाणे, आणि गुणाचे कारणे प्रकृतीचे ते. ते हे रूप हे छाया, पैल जळ हे माया. ऐसा निवाडू धनंजया, जेवी के जे. तेने पाडे अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना. जयाचिया मना गोचर जाहली, तो शरीराचे निमेळे. करू कर कर्मे सकळे, परी आकाश धुईन मळे. तैसा असे आथिलेनी देहे, जो न घेपे देह मोहे. देह गेलिया नोव्हे पुनरपेतो, ऐसा तया एको. प्रकृती पुरुष विवेको, उपकारू अलौकिको. करी पैगा परे हाची अंतरे, विवेकू भानुचिया परी. उदय जे ते अवधारे, उपाय बहुत कोणी एक सुभटा. विचाराचा आगिटा, आत्मनात्मकिटा. पुटे देऊनी 36 वाणी भेद, निवडती शुद्ध तोडोनी निर्विवाद. आपण पे तया आपण पयाच्या पोटी, आत्मध्यानाची दिठी. देखती गा किरीटे आपण पेचे, हा आणि पै देव बगे. चित्त देती सांख्य योगे, एक ते अंग लगे. कर्माचे नी येणे येणे प्रकारे, निस्तरती साचो कारे. हे भव भेवरे आघवेचे, परी ते करीती ऐसे. अभिमानू दौडुनी देशे, एकाची या विश्वासे. देखते बोला जे इताहित देखती, हानी कनवा घेतपती. पुसोनी शिनू हरिते, देती सुख तयाचे निमुखे. जे निघे ते तुले आदरे चांगे, एकोनिया अंगे म्हणे होते. तया एकने याचेनी नावे, ठेविती गा आघवे. तया अक्षरांसी जीवे लोन करीते,
ते ही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासोनीत निगती ओजा गोमटे या ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होय एकी वस्तू आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ ये तुलानी पंडुसुता अनुभव लहाना आईता ये रतव तुझ होता सायास नाही म्हणून बुद्धे रचू मतवाद हे खाचू सोलिव निर्वचू फलितार्थूची तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझा आपण पेजे दाविले आणि क्षेत्रही सांगितले आघवे जे तया येरेराच्या मेळे होय जे मूर्ती सकळे अनिल संगे सलिले कल्लोळ जैसे का तेजानी खरा भेटी झालिया विरा मृगजळाचिया पुरा रूप होय नाना धारा धरधारी झळंबलिया वसुंधरी उठी जे जेवी अंकुरी नाना विधी तैसे चराचरा घवे जे काही जीव येणे लावे ते तो उभय योगे संभवे ऐसे जान या लागे अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून होती भिन्ना भूत व्यक्ती पये पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा भूते आघवीची होते एकची एका हाती परी तू प्रतीती याची घेपा यांची नामे ही अनाने अनारिसी वर्तने वेशही सिनाने आघवे यांचे ऐसे देखोनी किरीटे भेद सुसी हनपोटी तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकी चिंच फळे तुंबेनियेचे हो तू का उजवाकडे परे बोरीची एन मोडे तैसी भूते अवघडे परे वस्तुजू अंगारकनी बहुवसे उष्णता समान जैसी तैसा नाना जीव राशी परेशु असे गगन भरीत थारा परे पाणी एकची विरा तैसा या भूताकारा सर्वांगी तो हे भूतग्राम विषम परिवस्तु ते येथ सम घटमठी व्योम जिया परे हा नाशता भूता भासू येत आत्मा तो अविनाशू जैसा केवरादिकी कसू सुवर्णाचा एव जीव धर्महीनू जो जीवेसी अभिन्नू देखे तो सुनयनू ज्ञानिया माझे ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो हे गुणेंद्रिय धोकौटी देह धातूंची त्रिकुटे पाच मेळावा ओखटे दारुण हे उघड पाच वेऊली पंचघा अंगी लागली जीव पंचानना सापडली हरिण कुटी हे ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरे अनित्य भावाच्या उदरे दाटी जेना परी इये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडू सुता ते तेची मिळे जेत योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्म कोडी न निगोई या भाषा बुडी देती योगी जे आकाराचे पैल तीर जे नादाचे पैल मेर तुर्येचे माझ घर परब्रह्म जे मोक्षास कटगती जे ते येती विश्रांती गंगादिया पांपती सरिता जेवे ते सुख येण्याची देहे पाय पाखाळनिया लाहे जो भूत वैषम्य नोव्हे विषम बुद्धी दीपांची या कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असतची असे सर्वत्र इशू ऐसे निसमत्वे पंडुसुता गिये जो देखत साता तो मरणा आणि जीविता नागवे फुडा मनोनी तो दैवागळा वानिता सो वेळ वेळा जे साम्यसे जे डोळा लागला तया आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय अशेखे खरी प्रकृतीचे हे देखे साचे जोगा घरी इंची राहटती घरी घर काही न करी अभ्रधावे अंबरी अंबर ते उगे तैसी ती प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा ते येत आत्मा तो ओथंबा नेने कोण ऐसे नियनी निवाडे जयाच्या जीवी उजीवडे अकर्त या ते पुढे देखिले तेने ये रवी तैची अर्जुना होय जे ब्रह्मसंपन्ना जय्या भूताकृती भिन्ना
दिसतीये की लहरी जैसी या जळी परमाणु कनिका भूस्थळे रश्मी करमंडळे सूर्याच्या जेवे ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव विस्फुलिंग सावेव वन्ही की तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख ये तुले नि तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठाव प्रतिप्रथा माझी जाहली अमृत जैसे ये चुळा का निधान देखिजे डोळा ते तुला जिव्हाळा मानावा हा जी जाहली ये प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती या परी तरी एक दोन्ही ते बोलई जती सखोल देई मना ते ओल मग ते घेई ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथ अवधानाचे चिकेले सर्वांग येर तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्य जैसा काजे जळा आदी पाठी तो असो तुची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टे आणि कांची ये तैसात्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही जो जेथींचा तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देई वसने तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारी या वाळुवे गाठे तेही आहे आग्यानी कापुसा दोरा सुवावा कैसा के होता सांदा आकाशा पाशाने से एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ते भेटीचे निपाडे संबंधू हा उजियेडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभया तो चिगा आत्मया देहा जान रात्री आणि दिवसा कनकानी कापुसा अपाडू का जैसा तैसाची यासे देयतव पाचांचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडे घातली लोणी याची उंडे माशे पांखू पाखडी तव हे सरे हे विपाये आगीत पडे तरी भस्म होनी उडे जाहले श्वाना वर पडे तरी ते विष्टा या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणाम कपिध्वजा कश्मलुगा या देहाचे हे दशा आणि आत्मा तो येत ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशीळू कृषू ना स्थूळू निर्गुणपणे अभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रिताना भरितू रहितू ना सहितू मूर्तना अमूर्तू शून्यपणे आनंदू ना निरानंदू एकू ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपणे ये तुला ना ते तुला ऐताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे सृष्टीचा होना न रचे सर्व संहारे न वेचे हाती नाथी या दोहींचे पंचत्व तो मवे ना चर्चे वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे एवं रूपपै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा जे मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाचे अनुस्युती होती अजाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्रे जैसी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देह जान मनोनी ये शरीरी काही करवी ना करी आयता ही व्यापारी सज्जन होय या लागी स्वरूपे उना पुराण घेपे हे असो तो न लिंपे देही देहा उगा अगा आकाश के नाही हे न रिघेची कवने ठाई परी काही सेनी कही गादी जेना जैसे तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतूची असे पाही परिसंग दोषे एकेही लिप्त नोव्हे पुढत पुढती येथे हेची लक्षणे निरुते जे जाणावे क्षेत्र ज्ञाते क्षेत्रविहीना संसर्गे चेष्टी जे लोभे परिलोह भ्रामक नोव्हे क्षेत्र क्षेत्रज्ञान आहे ते तुला पाडू दीपकाची अर्ची राहाटी वाहे घरींची परी वेगळी कोडीची दीपा आणि घरा
पै काष्टाच्या पोटी वन्य असे किरीटी परी काष्ट नोहे या दृष्टी पाहिजे हा अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाचे हाई डोळा देखावा पै हे आघवेची अशोक एकू गगनवनी जैसा अर्कू प्रकटवी लोकू नावे नावे हेत क्षेत्रज्ञ ऐसा प्रकाशकू क्षेत्रभासा यावर ते हे न पुसा शंकाने घो शब्द तत्वसारज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा जे क्षेत्रज्ञा अपाडू देखे या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञान यांचे द्वार आराधिती याची लागी सुमती जोडिती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोषिती घरी योगाची या आकाशा वळघिजे येवढा दिवसा याची आशा पुरुषासी गा शरीरादी समस्त मनी ताती तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू ऐसे सिया परी ज्ञानाचिया भरोवरी करुनिया अंतरी निरुते होती मग क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेख तयांचे ओवाळू आम्ही आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरलीसे लटिके प्रकृती जे शुक नळिका न्याये न लागता लागली आहे हे जैसे तैसे होवे ठाऊवे जया जैसी माळा ते माळा ऐसीची देखिजे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रूपयाची भ्रांती जाऊनी या तैसी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते म्हणी मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहुनी वाड जे अव्यक्ताची पैलकड जे भेटली या अपाडा पाड पडोने दी आकारू जेथ सरे जीवत्व ते जेथ विरे द्वैत्व जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगानादी धला जीवाची या येर कलशींचे येरी रिच विजे जया परी आपण पे तया श्रीहरी दिदले तैसे आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले किंबहुनादी धले सर्वस्व देवी की तो पार्थुजी मनी अजुनी तृप्ती न मानी अधिकाधिक उतांनी वाढवी तू असे स्नेहाची या भरोवरी आंबुतीला दीपू घे थोरी चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी तेत सुगरणी आणि उदारे सरसज्ञ आणि जेवणारे मिळते मग अवतरे हातू जैसा तैसे जी होतसे देवा तया अवधानाचिया लवलावा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी सुवाये मेघू साभरे जैसा चंद्रे सिंधू भरे तैसा मातला रसू आधरे श्रोतयांचेनी आता आनंदमय आघवे विश्व कीजेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे एवं जे महाभारती श्रीव्यासे अप्रांतमती भीष्म पर्व संगते मणितली कथा श्रीकृष्ण अर्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगोनी दाऊ प्रबंधू ओवियेचा नुसधीची शांती कथा आणि जेल कैकीर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी गाऊ वेल्हाळ देशी नवी जे साहित्याते ओजवी अमृताते चुके ठेवी गोडीसेपणे बोला अल्लाहवतेनी गुणे चंद्रासी गे उमाने रसरंगी भुलवने नादू लोपी केचराची याही मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणा सवे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसे विश्वभरू आनंदाचा आवारू मांडू जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहू सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा
माझी विश्व हे निफजेल आता आघवे, ऐसे बोलिजेल बरवे, जे अधिष्ठिला असे परमदेवे. श्रीनिवृत्ती मी मनोनी अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी, हा ठाऊ वरी माती. पुरतया सारस्वते, केले असे श्रीमंते. श्री गुरुराये तेने जी कृपा सावाये, मी बोले ते तुले सामाये, आणि तुमचिये सभेला हे. गीता म्हणो वरी तुम्हा संतांचे पाये, आजी मी लाधलो आहे म्हणून जी नव्हे अटकू काही. प्रभू काश्मीरी मुके, नुपजे हे काय कौतुके, नाही येऊनी सामुद्रिके, लक्ष्मी येसी तैसी तुम्हा संतांपासी, अज्ञानाची गोठी कायसी. या लागी नवरसे वरुषेन मी, किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा. ज्ञानदेव म्हणे बरवा, सांगेन ग्रंथू. हरि ओम तत्सत. श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायां क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.